दीपाली पाटील आणि हा आमचा मुलगा धैर्य रोहित पाटील. याला बाय बर्थ क्लब फूट डिटेक्ट झाला होता. तर आम्ही तिथे जळगावला ट्रीटमेंट त्याची घेतली, पण आम्ही जनरल ऑर्थोपॅडिक डॉक्टरांकडे ट्रीटमेंट त्याची घेतली. त्यांनी सुरुवातीला त्याला प्लास्टर लावले. तो 6 दिवसाचा होता तेव्हापासून त्याला प्लास्टर लावले. किती प्लास्टर झाले त्याचे? 6 दिवसाचा होता त्यावेळेला. त्याच्यानंतर 5 प्लास्टर झाले. आणि ते किती इंटरव्हल होता? एक आठवड्याचा. मग 5 प्लास्टर नंतर काय केलं? टॅनाटॉमी केली सर. टॅनाटॉमी केली आणि त्यानंतर एक प्लास्टर लावलं. म्हणजे साधारण त्याजवळ त्यावेळेला 3-4 महिन्याचा झाला. 3-4 महिन्याचा होतो. आणि मग प्लास्टर लावल्यानंतर काय झालं पुढे? टाईट प्लास्टरमुळे काय झालं? स्वेलिंग झालं. तर ऍक्च्युली आम्हाला ते लक्षात नाही आलं. म्हणजे तो खूप चिडचिड करायचा. तर आम्ही जेव्हा दुसऱ्या डॉक्टरांना दाखवलं का एवढं तो चिडचिड करतोय, तर एक्सरे त्यांनी काढला. तर त्याच्यात डिटेक्ट झालं की ते इन्फेक्शन क्रिएट झालं टाईट प्लास्टर. मग त्यानंतर त्यांनी त्या डॉक्टरांनी त्या इन्फेक्शनची ट्रीटमेंट दिली आम्हाला. आणि परत त्यांनी प्लास्टर लावले आणि टॅनाटॉमी परत केली त्याची. परत टॅनाटॉमी 2 सर्जरीज झाल्या. पण ती टॅनाटॉमी नंतर परत 1 वर्षाने त्याचा पाय रिकरन्स झाला त्याचा आणि तो परत टोवर. बरं, जेव्हा टॅनाटॉमी केली त्याच्यानंतर त्यांनी काही शूज दिले होते? हो सर, दिले होते. ते किती वेळ वापरायला सांगितलं? ते रात्रीच फक्त रात्री. दिवसा त्यांनी असं काही दिलं नाही. आणि ते शूज असे 2 मध्ये रॉड होता, तो घालायचा की नाही? रात्री घालायचा. पण तो टॉलरेट करायचा नाही? थोडे दिवस बरं. मग त्याच्यानंतर जेव्हा चालायला लागला त्यावेळेला काय काय त्रास जाणवला? तो वॉकिंग करायचा. ओके. थोडा आम्ही पण हॅरेस म्हणजे अपसेट झालो होतो की एवढं डॉक्टरांना दाखवलं पण इफेक्ट नाही. कमी वयातच ऑलरेडी 2-3 सर्जरी, 2 टॅनाटॉमी आणि इन्फेक्शन वाली सर्जरी, जी खूप मेजर सर्जरी होती. त्याच्यात खूप त्याचं इन्फेक्शन निघालं आणि त्याच्यामुळे पाय पण थोडा वीक होऊन गेला. मग माझा रेफरन्स कुठून मिळाला? मग आम्ही पुण्याला इकडे आलो. 2 वर्ष आम्ही जाऊ दिलं कारण की आम्ही ते रिकवर करत होतो. कारण की आम्ही घाबरत होतो टू बी ऑनेस्ट डॉक्टरला दाखवायला की अजून परत सर्जरी सांगितली तर काय करायचं. त्याला बरं नव्हतं तर डॉक्टरांना दाखवायला गेलो. रावेतला केअर प्लस हॉस्पिटल आहे, तिथे डॉक्टर मिश्रा म्हणून आहे. ओके. तर आम्ही त्यांना सांगितलं की सर असं असं आहे. तर त्यांनी पाहिलं पण. तर त्यांनी विचारलं की आउट आहे इसको. त्यांनी विचारपूस केली. तर आम्ही सांगितलं की याला क्लब फूट होतं आणि असं असं 2-3 सर्जरीज याच्या ऑलरेडी झाल्या. तर ते बोलले की माझ्या भाषेला पण सेम इश्यू होता आणि तुमचा रेफरन्स दिला डॉक्टर निर्वाणेंचा. एकदा तुम्ही दाखवून पहा डॉक्टरांना, तुम्हाला विश्वास येईल असं त्यांनी आम्हाला सांगितलं. जेव्हा तुम्ही मला भेटलात त्यावेळेला मी काय काय इश्यूज होते त्यावेळेला? तेव्हा तू तर पूर्ण पाय टेकायचंच नाही, फक्त याच्यावर चालायचा, तोवर चालायचा. तो मेजर इश्यू होता. आणि पाय पण आतमध्ये घ्यायचा. चालताना पायाची दिशा आत जायची. मग त्यावेळेला आपण एक सर्जरी प्लॅन केली ज्याच्यामध्ये आपले दोन्ही पर्पज सर्व होतील. मी असं सांगितलं की आपल्याला टाच पण टेकेल आणि मसल्सला आपण एक टेंडन असतो तो ट्रान्सफर करू, म्हणजे मग पायाची बाहेर येण्याची. मग परत 4थी सर्जरी सांगितल्यावर कसं वाटलं? आम्ही एकदम पॅनिक, पहिले तर घाबरलो होतो कारण आमची मानसिकता नव्हती की सर्जरी परत विदिन 5 years 4th सर्जरी आम्ही करू. पण मग सेकंड तुम्ही बोलले पहिले की 15 दिवस विचार करा, नंतर परत आम्ही तुमच्याकडे आलो तेव्हा तुम्ही 2-3 व्हिडिओ सांगितले होते रेफर करायला. ते आम्ही पाहिले आणि आमच्या आई वडिलांना पण दाखवले. बिकॉज दे वेर ऑल्सो कन्सर्न. देवावर विश्वास ठेवला आणि तुमच्यावर विश्वास ठेवला. तुम्ही आमच्या म्हणजे देवाच्या रूपानेच तुम्ही आला आमच्या. खरंच देवाच्या रूपाने चालेल सर तुम्ही, नाही तर आम्हाला वाटत नव्हतं धैर्य परत असं चालेल असं. सो आय थिंक आपण सर्जरी केली दोन्ही जे हे होतं आणि मला वाटतं मी त्याला संध्याकाळी डिस्चार्ज केलं होतं. आपण म्हणजे त्यावेळेला तुम्हाला वाटलं होतं की अजून 2 दिवस ऍडमिट राहावं लागेल, घरी कसं होईल, पण घरी त्रास नाही झाला. मग आपण 1.5 महिन्याचं त्याला प्लास्टर होतो आणि प्लास्टर काढून आपण त्याचे स्टिचेस काढले आणि तो जो टेंडनसाठीचं एक बटन असतं ते पण काढलं आणि एक आपण त्याला हे दिलं AFO. मग जेव्हा प्लास्टर काढलं त्यावेळेला चालायला जेव्हा सुरू केलं त्यावेळेला कसं चालत होता? म्हणजे पहिले खूप रेजिस्ट करायचा कारण की ते 1.5 महिन्याचं प्लास्टर असल्यामुळे त्याला सवय नव्हती आणि ते प्लास्टर खूप जड वाटायचं. त्याला जड वाटायचं
त्याच्यामुळे तो रेजिस्ट करायचा. पण तुम्ही जी एक्सरसाइज किंवा हे सांगितलं तर हळूहळू विदिन अ वीक 10 days भरपूर इम्प्रूव्हमेंट झाला आणि इव्हनचे 20 days तो पूर्ण पाय टेकून चालायला लागला. आता तू काय काय करतो? आता सगळं रनिंग वगैरे सगळं जे नॉर्मल डे टू डे लाईफ मध्ये पोरं त्याच्या वयाची पोरं ऍक्टिव्हिटी करतात. तू ते कराटे सगळं- क्लास पण लावला म्हणे. हो. अरे वा, तुला कराटे आवडतं? व्हेरी नाईस. बर, आता जेव्हा तो चालतो म्हणजे पहिलं चालणं आणि आताचं चालणं त्याच्यामध्ये मेजर डिफरन्स म्हणजे घरचे किंवा नेबर्स त्यांना काय तुम्हाला फीडबॅक दिला त्यांनी तर कसं? नेबर्स पहिले तर तो याच्यावर चालायचा तर त्याच्यामुळे ते एव्हिडंटच आहे की खूप म्हणजे ॲज अ नॉर्मल चाइल्ड वाटतच नाही की याला क्लब फूट होतो. करेक्ट. म्हणजे जेव्हा आता तो ज्याला याच्याविषयी काहीच हिस्ट्री माहिती नाहीये तर त्याला त्यांना समजणार पण नाही की त्याला एकदम डिटेल मध्ये गेलं तर थोडंफार समजतं. पण ॲज अ नेम युजर स्टिचेस वगैरे दिसले तर समजेल की तर- याची सर्जरी झाली, अदरवाईज नाही समजेल. अदरवाईज नाही. आणि जेव्हा तुम्ही या ट्रीटमेंटच्या फेजमध्ये माझ्याकडे होता त्यावेळेला तुम्हाला छोटे छोटे बच्चू भेटले हो असतील हो. की ज्यांना आपण क्लब फूट मध्ये तर आम्ही तेच एक सांगू इच्छितो की ज्या पॅरेंट्सचे क्लब फूट डिटेक्ट होतो त्यांनी चाइल्ड Pediatric पेडियाट्रिक orthopedic. ऑर्थोपेडिकलाच कन्सल्ट केलं पाहिजे, कारण Because they ट्रीटमेंट योग्य दिशेने होते. अदरवाईज आमच्यासारखे थोडे प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. ओके, गुड. दॅट्स अ गुड सजेशन. म्हणजे तो फरक ऍक्च्युली पडतो. हा. म्हणजे फरक पडतो. काय होतं की ऍज अ पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन क्लब फूटची जेव्हा आम्ही ट्रीटमेंट करतो त्याच्यामध्ये छोट्या गोष्टी मॅटर करतात Correct. आणि त्याच ट्रीटमेंटमध्ये ऍक्च्युली एंड रिझल्ट मिळतो. आणि त्या आपण म्हणतो ना की जेवढं आपण फायनल डिटेल्सकडे लक्ष देऊ तेवढं ते छान होतं. आणि याच्यात काय असतं ना, क्लब फूटमध्ये ना स्प्लिंट प्रोटोकॉल फार महत्त्वाचा असतो. आता तुमच्या केसमध्ये ऑर्थोपेडिक सर्जन्सनी बरोबर प्रोटोकॉल फॉलो केला, टीनाटॉमी झाली. आपलं अनफॉर्च्युनेट की तर इन्फेक्शन झालं, कोणाला येऊ शकतं. पण एक आपल्याकडनं त्यावेळेला जर अजून इम्प्रूव्हमेंट अशी झाली असते की तो शूजचा वापर जर आपण केलो असतो तर ही डिफॉर्मिटी जास्त आली नसती. बट इट्स ठीक आहे, आता वी कॅनॉट चेंज द पास्ट. पण इथून पुढे मात्र आपल्याला जे एक्झरसाइजेस आता छान करतोय, चालताना फार छान सांगत जाते, फक्त प्रॉपर ते एक्झरसाइजेस करत राहणं हे महत्वाचं. एव्हरी जसा फॉलोअप मी सांगेल तसं भेटत राहायचं. ओके, गुड. झोपाली का रे? बाय 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 बाय.